नमस्कार. गोदागिरी फार्म मध्ये आपलं स्वागत. तर गोदागिरी फार्म मध्ये आमचा दिवस कसा सुरू होतो हे दाखवण्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ मी करत आहे. तर चला बघूया. तर गोदागिरी फार्म मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, हा आमचा पेट्या व्हायचा गाडा आहे. तर ह्या गाड्याने आम्ही ज्या पेट्या आल्यात त्या पेट्या आम्ही आमच्या फार्मवर शिफ्ट करतो. तुम्हाला दाखवतो बघा. आज ही आपल्याला पेटी शिफ्ट करायची आहे. तर पेटी शिफ्ट करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्याला ही प्रोटेक्टिव्ह कॅप घालणं गरजेचं आहे. तर ही कॅप आपण काढून आपली जी ही कॅप आहे याला बीवेल म्हणतात. ही बीवेल आपण इथं घालणार आहे. त्यामुळे आपले डोळे, कान, नाक हे जे महत्वाचे अवयव आहे किंवा तोंड हे सुरक्षित राहतात. तर सर्वप्रथम पेटी शिफ्ट करायच्या आधी हे जे आपण इथं सावलीसाठी 2 झाकणे ठेवले होते हे आपण काढून टाकणार आहे. आणि पेटी शिफ्ट करण्या अगोदर हे ज्या माश्या आल्या आहेत बाहेर, ह्या बाहेर येऊ नये म्हणून आपण त्याला इथं बंद करणार आहे थोड्या वेळासाठी. आपण बंद केलंय आणि आपला जो गाडा आहे तो आपण आणणार आहे. असा हा गाडा सिमेंट कामासाठी कामा येतो बघा, बांधकामासाठी, परंतु आपली पेटी इथं व्यवस्थित बसते. तर आता आपण ही पेटी उचलून आपल्या गाड्यात ठेवणार आहे आणि तिला फार्मवर शिफ्ट करणार अशा प्रकारे. ही पेटी बसली बघा आणि आपण हे आता आपल्या फार्मवर शिफ्ट करणार आहे. हा आपला फार्म आहे बघा, इथं तुम्हाला दिसत असेल. इथं बरोबर लाईन शेर आपण पेट्या ठेवल्या आहे. हा एक लॉट आहे आणि पलीकडं एक लॉट आहे बघा. हा तर पलीकडच्या लॉट मध्ये आपली पेटी आपण शिफ्ट करणार आहोत. ही जी पेटी शिफ्ट करतो आपण, पेट्यांचा इथे स्टँड आपण ठेवले खाली पेटीच्या आणि आपली पेटी आपण काढून इथं ठेवणार आहोत. आणि इथेच आपण तिचं चेकअप वगैरे मेंटेनन्स करणार आहोत. अशा पद्धतीने इथं पेटी ठेवली आहे. आता आपण आपलं मेंटेनन्स जे सामान आहे ते मी तुम्हाला डिटेल मध्ये दाखवणार आहे. मी आता हे गाडीत घेऊन येतो. हे बघा, ही आपली पेटी आपण ठेवली आहे आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठी या पेटीला आपण एक्स्ट्रा 2 झाकणं दिलेत बघा. याने त्यांना ऊन लागणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे की सध्या ऊन खूप आहे, आपल्याला सुद्धा किती गरम होतं. तर मधमाशीन सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तर ही आपली मेंटेनन्स कार्ट आहे बघा. याच्यामध्ये काय काय आहे तर या कार्ट मध्ये हा स्प्रे आहे. याच्यामध्ये मधाचं पाणी आपण केलेलं आहे. ज्यावेळेस 2 पेट्या आपण मिक्स करतो तर त्यांच्यात भांडणं होऊ नये म्हणून आपण त्यांचं लक्ष थोडं विचलित करण्यासाठी आपण त्यांच्यावर हे मधाचं पाणी मारतो. म्हणजे ते मध खायला लागतात आणि भांडणं करत नाही. त्यानंतर ही रेकॉर्डची वही बघा, यामध्ये सर्व पेट्यांचा आपण रेकॉर्ड ठेवतो. त्यानंतर आपण ज्या मधमाशांच्या पेट्या आजारी आहेत किंवा ज्यांना मध कमी पडला आहे, मधमाशांचं मुख्य अन्न मध आणि पराग आहे, पोलन आहे. तर हे आपण या बाटलीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि इथं साखर आहे बघा. तर आपण अर्धी बाटली पाणी आणि अर्धी बाटली साखर हे द्रावण मिक्स करून त्या मधमाशांना देतो. म्हणजे ते जिवंत राहतात, त्यांना अन्नाची कमतरता पडत नाही. कारण सध्या आता पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे फुलांची कमतरता राहणार आहे आणि त्यांना नेक्टर मिळणार नाही. तर हे फीडर आहे. हे फीडर आपण मधमाशाच्या पेटीत देतो आणि या फीडर मध्ये आपण साखर पाणी मधमाशांना देतो. त्यानंतर जसं तुम्ही आता पाहिलं, आपण स्टँडवर पेटी ठेवली तसंच हे पोर्टेबल स्टँड आहेत. हे स्टँड आपण मागवलेलं आहे आणि ही पेटी खाली ठेवून सुद्धा आपण ह्या
याचा उपयोग मधमाशीच्या पेटीच्या स्टँड म्हणून करू शकतो. त्यानंतर तसं दूर करण्यासाठी स्मोकर वापरायला पाहिजे, परंतु थोडं वापरायला अवघड आहे आणि फील्ड लेवलला अडचण येतात. त्यामुळे आपण एक देशी जुगाड केलेला आहे. हे गोणीचा रोल करून आपण इथं पेटवतो, त्याचा धूर आपण मेंटेनन्स करताना मधमाशा आपल्याला चावू नये म्हणून हे आपण एक स्मोकर म्हणून वापरतो. तर अशा पद्धतीने ही आपली मेंटेनन्स कार्ट आहे आणि आपण आता आपल्या पेटीचं मेंटेनन्स चालू करणार आहे. चला बघूया.